काय नो हे केले, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तानपुरा लावा थोडं मोबाईलवर. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, सोपानदेवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजनई दिवंसी. प्रथम नमन करुगणनाथ मा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरण मजा दंडवत. आता बंधू दे ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होणी श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदरंग भूमिका कीर्तनी वे होती लोका टाळ वरंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. पायावरी आभार करी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. आई सेदी प्रेम काही कळायवंतम प्रविष्ट मम वाचिदं प्रसुताम. संजीव यक्ष खिल शक्तिधर स्वधाम नामान्यंश्च हस्तचरण सर्णत्वगादिं. प्राणाम नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे Hey,
कृपा करू. प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली स्मरण. होय सकल विधींचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. कलावज्ञे जीव धरार्थावतारं कलंकं कतेजोधिका मोदिवक्रम कलानिश बाधा पुनर्धाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता. नवे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत वोवीत सदा वेद घाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा. तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आरत जीवा सतृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता. आगा ज्ञानदेवा मुक्ताई परेशा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता. भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं सभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदन. तुकिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं रंग सागरं नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं. धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई. चरणी माझ डोई तुमचे चरणी माझ डोई. धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई. काय नोही केली एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. विठ्ठल काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सर्वांना ज्ञात असलेलं ठिकाण अखंड हरिनाम सप्ताह श्री जगदंबा देवी व श्री सेवालाल महाराज या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं डोंगर शिळकी तांडा तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी चालत असलेल्या भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या सोहळ्यातील तृतीय दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे इथं सोपवण्यात आलं. हे माझं सर्वात मोठं भाग्य. सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने बाबूसिंग महाराज यांच्या आशीर्वादाने अगदी चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा. या सोहळ्यामध्ये सर्वच गावाचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. त्याच्यामध्ये अग्रगण्य क्रमांकामध्ये डोंगर शेळकी आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आजूबाजूच्या आमच्या महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग सर्वांचं सहकार्य. तांडा नगरीमध्ये एवढं छोटंसं एक गाव शहर नाही म्हणता येणार गाव छोटासा तांडा असताना अशा पवित्र अशा प्रांगणामध्ये सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने आपण हे अतोनात प्रमाणामध्ये कार्य चालू ठेवलेलं आहे. आता हे कमीत कमी 7वं ते 8वं कीर्तन असेल माझं. सर्व ज्ञात मंडळी आहेत. महाराज मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर्व गुणवान मंडळी ज्यांच्या आवाजामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. मृदंगाची थाप अतिशय सुंदर, पेटी वादनाची साथ, त्याच्यामध्ये आमचे मुंडे सर आवर्जून उपस्थित आहेत. डोंगर शिरकीवरनं परिचित अपरिचित सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित. सर्व श्रोतवर्गांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल
सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव एच यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांना वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा ज्या संतांना दिली जाते असे देवमान्य संत, संतमान्य संत सम्राट श्रीमंत श्री देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जन्माला आल्याच्या नंतर अशा एका देवाची साधना करायला महाराज तुम्हाला सांगतात. त्या साधनेच्या द्वारे तुम्हाला साक्षात भगवान परमात्म्याची भेट होऊ शकते अशी साधना तुकोबाराय अभंगाच्या द्वारे सांगतात. महाराज म्हणतात साधना सांगितली, साधनेचं फलही सांगितलं, धारणाही सांगितली आणि धारणेचंही फल सांगितलं. पण या सगळ्या गोष्टीचं वर्णन तुकोबाराय प्रस्तुत अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा नेमका हेतू कोणता आहे? महाराज म्हणले जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे जेवढे जीव आहेत इथे सगळे प्राणी मात्र आपण सगळे प्राणी मात्र इथे दुःखामध्ये अडकलेलो आहोत. दुःखात जते जतुम सुखम सर्वाय रुच्यते. महाराज म्हणले हे सगळे दुःखात अडकलेले असल्यामुळे यांना वर काढण्याचं काम तुकोबारायांनी अभंगाच्या द्वारे केलेलं आहे. काय नोहे केले? महाराज म्हणले काय नाही बरं केलं, एकाच विठ्ठलाच्या नामाच्या चिंतनानं माझं जीवन तर उज्ज्वल बनवलं, माझं जीवन परिपूर्णतेपर्यंत गेलं, पण इतरांच्या जीवनाचं सुद्धा कसं होईल याचा विचार करून तुकोबाराय सांगतात तुमचंही जीवन चांगल्या पद्धतीनं जावं याच्याकरिता तुमच्या मुखाला विठ्ठलाच्या नामाच्या चिंतनाचा आठव व्हावा. महाराज आम्ही काही म्हणू पण देवाचं भजन करणार नाहीत, आम्ही टाळी वाजवणार नाहीत, लोक म्हणतील आम्ही सगळीकडे येऊ पण कीर्तनाला येणार नाहीत. तुकोबाराय सांगतात हे आम्हाला पाहावंसं वाटलं नाही. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जग आता कुठंतरी अधोगतीला चाललेलं आहे, आड मार्गाला चाललेलं आहे आणि आड मार्गाला गेलेल्या प्रत्येक जीवाला योग्य मार्गाला लावण्याचं काम संत महात्मे करतात. तुकोबाराय सांगतात ही साधना मी प्राप्त केल्यामुळं कमी कालावधीच्या जीवनात तुम्ही म्हणताल 100 वर्ष जगले महाराज, 80 वर्ष जगले, 70 वर्ष जगले. महाराज फक्त 42च वर्ष जगले, पण 42 वर्षाच्या कमी कालावधीच्या प्रवासामध्ये तुकोबारायांनी 4092 अभंग जगताकरिता लिहिले आणि एका एका अभंगाचा सार जर आपण काढला तर बाकी धन आपल्याला कमवायची गरज लागत नाही. विठ्ठल अहो इथे आलेले सगळे जीव दुःखी का? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया रोग बिना रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. बस या पृथ्वी तलावर ज्याच्या जवळ आपण जाऊत त्याच्याजवळ तुम्हाला दुःखाशिवाय काही भेटू शकत नाही, पण सुख पाहता जवा पाडे. महाराज म्हणले दुःख पर्वता एवढे. अहो सुख एवढं क्षणिक आहे, एवढं क्षणिक आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढं आहे. पण या पर्वता एवढ्या दुःखाला बाजूला टाकलं आणि क्षणिक सुखाच्या पाठीमागे आम्ही गुंतत चाललेलो आहोत. इतके गुंतलो विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराज म्हणले एवढे गुंतत चाललेलो आहोत की आम्हाला देवच लक्षात येत नाही आणि आम्हाला जीवन तर काय लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल दादांनो या कलियुगामध्ये देव नाही म्हणणारी माणसं तुम्हाला क्षणाक्षणाला पाहायला मिळतील. आता कीर्तनात बसल्या सगळ्यांनाच वाटतं का देव आहे या जगामध्ये? कोणाला वाटतं का फार मोठं दुःख येऊ द्या असं वाटतं या जगामध्ये देवच नाही? वाटतं ना, बरोबर आहे ना? पण देवाचं अस्तित्व नाही अशी कोणतीही जागा नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला.
प्रेमानं पाठ असावेत आपल्याला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. तुम्ही म्हणताल फक्त मंदिरातच देव आहे, मूर्तीतच देव आहे. मला सांगायचंय काय, दगडातल्या मूर्तीतला देव पाहू नका, माणसातला देव ओळखायला कलियुगामध्ये शिका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसामध्ये जर तुम्ही देव पाहिला, तुम्हाला दगडातल्या देवाला पाहायची गरज नाही, तो आपोआपच आपला होऊन जातो. महाराज म्हणले पण तेवढं सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिबिन. या सृष्टीवरचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही, कारण म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मी असो नेमिला काळोग्रासिता, ए म्हणो यागते पंडुसुता ईसा जो समर्थ हो. एखाद्या वेळेस देवाच्या नावाचा महिमा भगवंताच्या सुद्धा लक्षात येऊ शकत नाही. रामचंद्र प्रभू समुद्राच्या काठी आले. प्रभूंनी ऐकलं की प्रभूंचं नाव घेतल्याबरोबर दगड तरतात, म्हणून प्रभूंनी हातात दगड घेतला. आजूबाजूला पाहिलं, कोणी दिसत नाही, दगड पाण्यात टाकला. दादांनो पहिला दगड बुडाला म्हणून दुसरा दगड हातात घेतला. हा तरी दगड माझ्या नावाने तरेल, पण दुसराही दगड बुडाला. आता तिसऱ्यांदा ज्यावेळेस दगड हातात घेतला, दगड पाण्यात टाकला, तो बुडाल्याबरोबर पाठीमागे वळून बघितलं, हनुमंतराय पायाजवळ उभे होते आणि खुदकन गालात हसले. सांगितलं देवा हे बघा, आता मी दगड टाकतो, तुम्ही फक्त डोळ्याने बघा. हनुमंतरायने हातात दगड घ्यावा आणि जसं समुद्रामध्ये फेकावा, प्रभूंचं नाव घ्यावं. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. एवढं म्हणल्याबरोबर दगडच पाण्यावर तरंगला दादांनो. म्हणजे भगवंताच्या नामाचा महिमा एखाद्या वेळेस देवाच्या सुद्धा लक्षात येऊ शकत नाही, म्हणून संतांनी आम्हाला ते दाखवून दिल्यामुळं या कलियुगामध्ये पाहायचं असेल तर संत हे सर्वश्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल. संतांची व्याख्याच अशी आहे, चांदण्याला जसं चंद्र म्हणता येणार नाही, ताकाला जसं लोणी म्हणता येणार नाही, एखाद्या गारगुटीला जसं हिरा म्हणता येणार नाही, तसं एखाद्या श्रीमंत माणसाला कधी साधू म्हणता येणार नाही. दादांनो, श्रीमंती वेगळी आणि साधूपणा वेगळा आहे. श्रीमंती ही फक्त एका विलासानेच मापली जाते आणि साधुत्व हे केवळ त्यागानं मापलं जातं. ज्याचा जीवनामध्ये त्याग मोठा असतो तो विश्वाच्या पाठीवर संत बनला जातो. उगीच कोणाला संतपद प्राप्त होऊ शकत नाही, कारण संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. अहो आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे कपडे घालतात, आपल्यासारखे व्यवहार करतात, आपल्यामध्येच बसतात, आपल्यासारखंच बोलतात, म्हणून त्यांना संत म्हणू नका. या जगात संतच कोणाला म्हणावं, लक्षपूर्वक ऐका. दया, क्षमा, क्षंती, परमात्मा, परमेश्वर, सृष्टी हे 6 गुण ज्याच्याकडे त्याला संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. कबीरदासजींनी वर्णन करून सांगितलं, दया धर्म का मूल है, पाप मूल का अभिमान, तुलसी दया न छोडिये जब न घटे प्राण. कंठात प्राण आहे तोपर्यंत माणसाने दया करायचं विसरू नये. हल्ली लोकांकडे दयाच राहिली नाही. शेजारी माणूस जीव तडपडून सोडतोय, पण बाजूचा त्याच्यावरती काही उपकार करू शकत नाही. तुकोबाराय, ती दया व्यापून भरलेली आहे तुमच्या शरीरामध्ये, आणि म्हणून तुम्ही जगताच्या कल्याणाकरिता फार मोठा उपदेश द्यायला लागले. महाराज म्हणले, माझ्या जीवनातला परिणाम मी सांगतो, एका विठ्ठलाच्या नामाच्या चिंतनाचा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. बरं, एकाच नामाच्या चिंतनात किती मोठं सामर्थ्य आहे. नाम आणि नाव हे व्यावहारिक नाव, लक्षपूर्वक ऐका. व्यावहारिक नाव वेगळं आणि भगवंताचं नाम वेगळं. व्यावहारिक नावाची किंमत 1-2 मिनिटात सांगून जाते, दृष्टांत हसण्यासारखं आहे, पण काल्पनिक आहे. लक्षपूर्वक ऐका. नवीन लग्न झालेलं पती पत्नींचं जोडपं एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असताना पतीने पत्नीशी ध्यानधारणा सुरू केली की आपण या जगामध्ये नवीन प्रकारचं नाव धारण करून राहायचंय. ती म्हणली, काय गरज आहे? तू म्हणला, ऐकून तर घे. अगं नाव बदलून ठेवूया. म्हणला, काय नाव बदलून ठेवायचं? म्हणला, तुझं नाव जिलेबी, माझं नाव लाडू. आता दोघांनी नाव बदलून ठेवले, पण तो होता शेतकरी. शेतामध्ये काम धंदा करायचा आणि शेतामध्ये काम धंदा करत असताना त्याच्याकडे होते 2 बैल. त्या बैलाचे नाव बदलून ठेवलं. एकाचं ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्याचं ठेवलं चाबूक. योगायोगानं जिलेबी भाकरी घेऊन रानात आली. आंब्याच्या गार सावलीखाली भाकरी ठेवली आणि घरी काम असल्यामुळं
परत आली. इकडे पाहुण्याला आणि चाबकाला वैरण पाणी केलं, दावणीला बांधलं, लाडू भाकरी खाण्याकरिता बसला. असा पहिला घास मुखात घालणार इतक्या तिथं पाहुणा येऊन टपकला. प्रश्न विचारला, पाहुणा इथं जेवता का घरी जिलेबी आहे तिकडे जाता? पाहुण्याने विचार केला, इथं शिळी भाकरी खाण्यापेक्षा घरी जाऊन जिलेबीवरच ताव मारावा. म्हणला मला काही तेवढी भूक नाही व, मी घरीच जातो. पाहुणा घरी आला व जिलेबीनं पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन टाकलं, सुंदर स्वयंपाकाचा बेत केला आणि प्रश्न विचारला, पाहुणा लाडू येऊ देता का वाडू जेवायला? आता म्हणला नुसती जिलेबी झाली तर पोट भरणार नाही, थोडं दुधात साखर टाकल्यासारखी होईल, येऊ द्या म्हणला लाडूला, मी इथंच बसतो. बसले महाराज बैठक रूम मध्ये. इकडं लाडूने ताक 2 भाकरी अशा चोपून खाल्ल्या, आंब्याच्या गार सावलीखाली झोपला. पण झोप लागली आणि एका बैलानं दावं तोडलं. त्याचं नाव होतं पाहुणा. पाहुणा दावणीला दिसला नाही. धापा टाकत लाडू सगळ्या रानात शोध घेऊ लागला. शेवटी घरापर्यंत आला. दुरून हाक मारली, जिलेबी अगं पाहुणा घरी आलाय का? अहो म्हणली 2 तास झाला येऊन. म्हणला अगोदर दावं घे आणि त्याला बांधून घाल, मी आलोच चाबूक घेऊन. घरातील जो बसलेला माणूस होता त्याने हे सगळा प्रकार पाहिला. म्हणला बाई मी थोडं बाहेर जाऊन येतो म्हणला. अहो जे बाहेर गेला पुन्हा घराचं तोंड सुद्धा बघायला आला नाही. मग मला सांगा, व्यवहारातल्या नावात जर एवढं सामर्थ्य आहे तर भगवंताच्या नामात किती मोठं सामर्थ्य असेल. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले देवाच्या नावाचं सामर्थ्य तुकोबारायांच्या जीवनात लक्षात आलं. विठ्ठल 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 सारखं जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत अशा तिन्ही अवस्थेत विठ्ठलाच्या नामाचं चिंतन सुरू केलं. गावात बसलं की तुकोबाराय भजन करायचे. तुमच्या आमच्यासारखे नाही. वट्ट्यावर कट्ट्यावर लोक बसले बघा, 12 तास नुसतं लोकांविषयी वाईटच चर्चा करण्यात निघून जातात, पण चांगली काही चर्चा होत नाही. वट्ट्यावर कट्ट्यावर बसा पण लोकांविषयी काही बोलू नका. या जन्मात बोलाल तर पुढच्या जन्मात त्याची फळं तुम्हाला मिळणार आहेत ना दादा. तर त्याच्यासाठी आपण जरी बसलो, अबद्ध वाकुडी जैशी तैशा परी वाचे हरी हरी उच्चारावे. महाराज म्हणले तुम्हाला नाहीच देवाचं भजन जमलं, कसंही घ्या पण देवाचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले देवाचं चिंतन करा. तुकोबाराय गावात बसले आणि गावात बसले की सारखं विठ्ठलाच्या नामाचं चिंतन करायचे. जवळून जाणारी लोक हसायची. म्हणजे काय वेडे झाले हो, कळत नाही, सारखं विठ्ठल विठ्ठल. काय दिलं बरं या देवाने तुम्हाला, सारखं त्या भगवंताच्या नामाचं जप करताय. जवळून जाणारी माणसं तुकोबारायांना हसायची, पण तरी सुद्धा महाराजांनी भजन सोडलं नाही. गावात भजन सुरू होतं आणि पुण्यावरनं सावकार गावात आले. त्यांनी बघितलं, म्हणले काय तुका शेठ भजन करतोय? हो म्हणले भजन करतोय. मग इथं आमच्या रानावर सध्या ज्वारी लावलेली आहे, तुम्ही गावात भजन करण्यापेक्षा आमच्या रानात जर भजन केलं तर मी तुम्हाला अर्धामन दाणे देतो. अर्धामन दाण्यावर तुकोबारायांनी भजन मान्य केलं. रानात आले, एका शिळेवरती बसले, भजन सुरू झालं. कसं भजन सुरू झालं, पक्षी यायचे आणि कंसातले एक एक पडलेले दाणे खायचे आणि 4 वाजले की निघून जायचे. अहो असं 1 महिना झालं ना, 1 महिना झालं. आता कणसात एकही दाना राहिला नाही. आणि मग सगळ्या गावभर चर्चा पसरली. ज्यांना राखणदार म्हणून ठेवलं त्यांनी राखण काही केली नाही, नुसतं भजनच केलं. ही बातमी गेली जिजाबाईंच्या कानावर. जिजाबाईंनी हलवलं, भागीरथी अगं रानात जा आणि तुझ्या बाबांना जाग कर. ते झोपलेत का काय म्हणावं, त्यांच्याकडे फार मोठं काम दिलंय. भागीरथी धावतच आली. आई तू म्हणलेलं काम मी ते करणार. भागीरथी धावत आली, रानात आली, दूरपर्यंत नजर टाकते. तुकोबाराय एका शेळेवरती बसले होते. दुरून हाक मारली, बाबा आई तुम्हाला घराकडे बोलावते. आणि मग तुकोबारायांनी पाहिलं आणि भागीरथीला उत्तर दिलं, भागीरथी अगं मी कोणाला तरी वचन दिलेलं आहे आणि माझं वचन परिपूर्ण झाल्याच्या नंतरच मी घराकडे येईन. कारण जी लोक वचन मोडतात त्यांना अधम म्हटलेले. वचना फिरती अधम जन. महाराज जी माणसं वचन मोडतात त्यांना अधम म्हटलेले. माझं वचन परिपूर्ण करणार. तुकोबाराय भजन करायला तयार. भागीरथी धावत आली, आई बाबा म्हणतात ग मी कोणाला तरी वचन दिलेलं आहे आणि माझं वचन परिपूर्ण मी करणार आहे, नंतरच मी घराकडे येईन. अहो जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आणि जिजाबाई एकच प्रश्न करते, देवा काय भाव आहे. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझ भिका
माय बापे बरे नाही केले पदरी बांधले बिचाराच्या पदरी बांधले बिचाराच्या दुष्काळे आटीला आटीला द्रव्येला मान आवाज करा आवाज दुष्काळे आटीला आटीला द्रव्येला मान नवीन काही संसार नाही आपला 7-8-10 वर्ष झालं सप्ताह सुरू आहे म्हणून थोडं सिस्टीम मध्ये बदल झाला पाहिजे विठ्ठल विठ्ठल नवीन संसार असला आणि श्रीमंत घरची मुलगी जर गरीबाच्या घरी दिली जसं असेल तसं ॲडजस्ट करून घेते ना तसं जसं असेल तसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं जिजाबाई तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये काही कमी पडू द्या माहेरी फोन कधीच करत नव्हत्या कुलवान स्त्री तिला म्हणावं जी कितीही दुःख येऊ द्या सासरकडे फोन फिरवत नाही किंवा माहेरकडे फोन फिरवत नाही विठ्ठल विठ्ठल आहे त्या परिस्थितीमध्ये जिजाबाई राहायच्या देवा तुझा माझा देवा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखवीसे प्रभू एवढा मोठं दुःख यावं आणि मग तिकडे तुकोबारायांना भान नसावं भजन सुरूच आहे विठ्ठल 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 गावभर बातमी पसरली ज्यांना राखणदार म्हणून ठेवलं त्यांनी राखण केले नाही पुण्यावरनं सावकार गावात आले आणि त्यांच्या कानावर ही बातमी गेली दादांनो सावकार रानात आले बघितलं काय नुसते पिशे कणस उभे दिसले आणि मग क्रोध आला तुकोबारायांच्या हाताला पकडलं आणि भर सभेत आणलं पाटील कुलकर्णी बैसले जार भर सभेत आणून उभं केलं म्हणले तुम्हाला राखणदार म्हणून ठेवलं होतं का नुसतं भजन करायला ठेवलं होतं सांगितलं राखणदार म्हणून ठेवलं होतं अहो तुमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं आमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं आता करायचं काय सगळे एकत्रित आले म्हणले एवढे कणसातले दाणे पक्षी खातील तरी कसे बरं आपण एकदा पुन्हा रानात जाऊया पुन्हा रानात ही सर्व मंडळी आली दूरपर्यंत नजर टाकली मायबापांनो तर कंस तुडुंब दाण्यानं भरलेले होते आता पिशे कंस उभे नव्हते ही सगळी कृपा माझ्या तुकोबारायांच्या भजनाची होती कणसातले दाणे बाजूला काढले 17 खंडे अन्न झालं तुकोबारायांना सांगितलं हे धन तुमचंय महाराज म्हणले आता नका रे भाईनो नका याच्यातलं मला काहीच नका म्हणले पण 4 खंडे अन्न बाजूला काढलं आणि राहिलेलं सगळं धान्य तुकोबारायांना नेऊन दिलं तुकोबारायांना सांगितलं महाराज हे धन तुमचं आहे तुम्ही घ्या पुण्याच्या बाजारामध्ये ते धान्य विकल्या गेलं देहू गावामध्ये त्याचं सुंदर असं जुनं मंदिर उभारल्या गेलं ही ताकद आहे तुकोबारायांच्या भजनाची विठ्ठल विठ्ठल महाराज संतांच्या
संतांची वाणी कधीही अपवित्र नसते किंवा संतांची वाणी कधीही वायाला जात नसते. त्यांनी दिलेला एक एक शब्द त्या ठिकाणी खरा होत असतो. तुकोबारायांच्या वाणीचं सामर्थ्य एवढं महान होतं. म्हणून महाराज म्हणले, काय नोहे केले, काय नाही बरं केलं त्या विठ्ठलाच्या नामाच्या चिंतनानं. माझ्या जीवनामध्ये तो प्रसंग घडला. तुमच्याही जीवनामध्ये जर उद्धार व्हावा असं वाटत असेल, करावं लागेल काय, अभंगाच्या प्रती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज वर्णन करतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. चिंतन करा, चिंतन करा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकाळ मंगळाचे हल्ली आमचं चिंतन होतं, पण अनर्थकारक होतं. कोणतं अनर्थकारक चिंतने? महाराज पैसा मिळाला पाहिजे, धन मिळालं पाहिजे, आयुष्य वाढलं पाहिजे, हे चिंतन आमचं आहे. आमच्या जीवनाची अधोगती होते हे आमच्या लक्षात येऊ शकत नाही. कारण हे धन मिळवण्याच्या पाठीमागे आपण स्वतःच्या आयुष्याला संपवत चाललेलो आहोत. लक्षपूर्वक ऐका, धन मिळवा मी म्हणत नाही, धन मिळवू नका, पण ते अनीतीने आणि वाईट मार्गाने मिळवलेलं धन एक दिवस तुम्हाला दुःख देऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. धनाच्या पाठीमागे किती अनर्थ आहेत महाराज. 4 चोर गावामध्ये चोरी करण्याकरिता आले. उत्तम प्रकारे त्यांनी चोरी केली, एवढं धनाचं गाठोडं मिळालं. आणि मग गावामध्ये वाटून घेण्यापेक्षा 4 जण म्हणले, आपण काय करूया, आता रानात जाऊया. अरण्य जंगलामध्ये आले, गाठोडं खाली ठेवलं आणि 4 जण म्हणू लागले, आता हे धन वाटून घेण्याच्या अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊया, भूक लागलेली आहे. 2 जण इथं धनापाशी थांबायचं, 2 जण गावात जायचं, गावात जाऊन दुकानामधनं काहीतरी घेऊन या, तोपर्यंत आम्ही या धनाची राखण करतो. 2 जण धनापाशी थांबले, 2 जण गावात गेले. गावात गेल्याच्या नंतर त्यांनी मिठाईचा एक बॉक्स घेतला, डब्बा घेतला आणि अर्ध्यापर्यंत आले. अर्ध्यापर्यंत आल्याच्या नंतर विचार करू लागले, अरे हे धनाचं गाठोडं आपल्या 4घांना जर मिळालं तर थोडंच मिळेल. मग या धनाचं गाठोडं आपल्या 2घांना जर मिळालं तर किती फायदा होईल. मग करायचं काय, तिथं बसलेल्या 2घांना संपवायचं. कसं संपवायचं, तर या मिठाईमध्ये विष घालायचं. लक्षपूर्वक ऐका, या मिठाईमध्ये विष घालायचं. आता मिठाईत विष घातल्या गेलं
आणि आणली कुठे मिठाई? चोरांच्या जवळ. बरोबर जिथं बसले होते तिथं आणली, मिठाई खाली ठेवली. आणि या दोघांनी काय विचार केला, हे जर धन आपल्या दोघांनाच मिळालं तर किती फायदा होईल. मग करायचं काय, जे मिठाई आणण्यासाठी गावात गेलेत त्या दोघांना संपवायचं. मग या दोघांना कसं संपवायचं, तर ते आल्याच्या नंतर त्यांना आपण पाणी आणण्याकरिता विहिरीवर पाठवायचं. विहिरीच्या काठावर गेले की पाठीमागनं त्यांना धक्का मारायचा. धक्का मारलं की ते विहिरीमध्ये उडी टाकतील, गतप्राण होतील, मरण पावतील आणि मग राहिलेलं धन आपल्या दोघांना मिळेल. असं ठरवलं महाराज. आता ज्यांनी मिठाई घेऊन आले ते मिठाईचा डबा असा खाली ठेवला आणि खाली ठेवल्याच्या नंतर हे दोघ जण बसलेले म्हणले, काय रे, मिठाई खाल्ल्याच्या नंतर आपल्याला पाणी पिण्याची आठवण येते, मग पाणी जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला बरं वाटणार नाही. तुम्ही काय करा, आत्ताच्या आत्ताच जा आणि लगेच पाणी घेऊन या. हे दोघ जण मिठाईचा डबा तिथं ठेवतात आणि कुठे येतात, विहिरीच्या काठावर. विहिरीच्या काठावर आले मायबापांनो, हे दोघ जण पाठीमागनं गेले हळूहळू. आणि जसं विहिरीच्या काठावर हे पोहोचले तसं पाठीमागनं धक्का मारला की हे दोघही विहिरीत पडले. आणि वरतून यांनी पुन्हा दगड टाकले. हे दोघही गतप्राण झाले. हे दोघं विहिरीत पडून मेल्याच्या नंतर पुन्हा आता हे परत आले. इतके आनंदी झाले, म्हणले आज आपला दिवस आनंदाचा आहे. आनंदाच्या भरामध्ये आपण काय करूया, हे धन वाटून घेण्याच्या अगोदर काहीतरी गोडधोड खाऊन घ्या म्हणले. म्हणून मिठाईचा डब्बा काढला हो मायबापांनो. आणि मिठाईच्या डब्यातली एक एक मिठाई दोघांनी खाल्ली. जशी खाल्ली खाली बसले, पुन्हा मात्र उठले नाहीत. मला सांगा, हे धन कोणाचं झालं? हे धन कोणाचंही झालं नाही. हे ना आपलं झालं ना हे विश्वाचं झालं. भाई रे सब पैसे भाई, भाई रे भाई रे सब पैसे भाई रे का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, भाई रे भाई रे सब पैसे तेरे भाई, भाई रे भाई रे सब पैसे तेरे भाई, भाई आपल्या जवळ असेल ना महाराज तर जवळून जाताना माणसं आपल्याला राम राम घालतील. आणि आपल्या खिशात नसेल ना तर जवळून जाणारी माणसं सुद्धा आपल्याला बोलणार नाहीत. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई, जब अपने अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया सो हमारे पास ही नहीं कोई बैठे. आपल्या जवळ असणारी माणसं आपल्याला दूर वाटायला लागतील. एवढं धन अनर्थकारक आहे. धन दुःख देणार आहे. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. अहो प्राण गेला तरी चालेल, पण काही लोक असे आहेत जगात दान करणार नाहीत. आणि बाकी ठिकाणी कितीही पैसा खर्च करतील पण आध्यात्मिक कार्यात ते दान करणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत सावकार होता. आता माघ वारी करिता सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. श्रीमंत सावकार गावात मध्ये राहत होता. लोकांनी आग्रह केला, म्हणले सावकार तुम्ही गावात नुसतं बसून राहताय, चला आमच्या सोबत वारीला, चला आमच्या सोबत वारीला. आता लोक सगळीकडे जातील पण वारीला येणार नाहीत. म्हणले आमच्या म्हशीचं दूध कोण काढणार, गाईला चाराच कोण टाकणार. भलताच प्रपंचाचा विचार. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. फलकट असणाऱ्या वस्तू आयुष्यभर तुम्ही प्राप्त करून घ्या, त्याच्यातून तुम्हाला काही सार प्राप्त होऊ शकत नाही. म्हशीचं दूध काही तुमच्याशिवाय राहणार आहे का? गाईचा चारा तुम्ही नसला तर कोणी टाकणार नाही का? हे सगळं काही होतं पण महाराज म्हणले वारी घडू शकत नाही. आणि मग वारी करिता सावकार निघाले. पंढरपूरच्या महाद्वारात आले. तुम्हाला माहित आहे नामदेव पायरीच्या जवळ असे आंधळे पांगळे हात पुढे करून बसलेले असतात. बरं खिशात सगळंच असतं. 1-2 रुपये तरी माणूस टाकू शकतो ना, बरोबर आहे ना? मी म्हणत नाही 10 टाका 20 टाका, पण 1-2 रुपये टाकतील महाराज. पण 1-2 रुपये सुद्धा टाकणार नाही, कारण त्यांना अपेक्षा आहे महाराज 1-2 पैसा द्या हो धर्माला.
आशीर्वाद लावेल तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लावेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा द्या हो धर्माला. माय बापांनो, मिळवलेलं धन जे आहे ते चांगल्या कामाकरिता ज्यांना डोळ्यानं दिसत नाही, ज्यांना पाय नाहीत, ज्यांना हात नाहीत, अशा लोकांना जर तुम्ही हे धन दिलं ना तर त्या धनाचं पुण्य होईल. लक्षपूर्वक ऐका. आणि मग हे सावकार गेले ना, नामदेव पारीच्या जवळ आंधळे पांगळे हात पुढे करून बसले होते. सावकार ज्यांच्याकडे बघत होते पुन्हा त्यांच्याकडे बघतच नव्हते, पुढे चालायला लागले. देवाला प्रश्न पडला, मी याला एवढं देऊन सुद्धा नेमका हा खिशामध्ये हात का घालत नाही आणि का दान करत नाही. भगवंताला क्रोध आला आणि देवाने रागाच्या भरामध्ये वासुदेवाचं रूप धारण केलं. मोराच्या पिसाचा टोप घातला आणि भजन सुरू केलं. व आले की समोर, आणि समोर आल्याच्या नंतर दान पावले हे दान पावले, दान पावले हे दान पावले. पाटील म्हणले द्या 1 रुपया. पाटलाने सांगितला, हो चंद्रभागेचं स्नान सुद्धा झालं नाही आणि तुम्ही म्हणताय रुपया द्या. तुम्ही माझ्या खोलीवर या, तुम्ही 1 मागताय ना त्याच्या दुप्पट मी देतो. आता देवाला काय हो, नुसती दृष्टी टाकली त्याच्या खोलीवर हजर. हा दर्शन करून खोलीवर गेला. पुन्हा वासुदेवाचं रूप धारण केलं भगवंतानी. पुन्हा त्याच्या खोलीवर दान पावले हे दान पावले, दान पावले हे दान पावले. पाटील म्हणले द्या 1 रुपया. पाटलाने सांगितलं, हे बघा वासुदेवा, पैसे माझ्याकडे आहेत पण मला आता गावाकडे जायचंय. एसटी मध्ये बसल्याच्या नंतर कंडक्टरला तिकीट म्हणून पैसे द्यावे लागतात. तुम्ही काय करा, माझ्या गावाकडे या. तुम्ही मागताय ना 2, मी त्याच्या 3 पट देतो, फक्त माझ्या गावाकडे या. आता 3 दिवस लागले याला गावात पोहोचायला. पहिल्याच क्रमांकाचं घर याचं. आणि दरवाजा वाजवला. पत्नीने दरवाजा काढल्याबरोबर हातातली पिशवी खाली टेकली म्हणला, हे बघ, 1 वासुदेव पंढरपूर पासून सारखं माझ्या पाठीमागे लागलाय. प्राण गेला तरी चालेल पण 1 रुपया दान करायचा नाही. ती म्हणली, बघ माय, आणि इथं जर आलं तर म्हणलं ऐकून तर घे पुढचं. ते जर इथं आलं तर मी मेल्यासारखं सोंग करतो, तू मोठ्या मोठ्यानं रडायचं. बाईचा आवाज म्हणल्यावर मग असं कसं झालं हो. आता सगळं गाव गोळा झालं बघा. आणि वासुदेव तोपर्यंत दारात आले. दान पावले हे दान पावले, दान पावले हे. पाटील द्या 1 रुपया. आता पाटलाची बायको सर्वप्रथम पुढे आली. म्हणजे कशाचा 1 रुपया. पाटील मेले. हा, आता तर पंढरपूरमध्ये होते, एवढ्या लवकर कस काय. मला म्हणजे एवढ्या लवकर मेले असतील किंवा नसतील, पण आता दूरचा प्रवास करून आलेलो आहे म्हणले पाटलाची मातीच करून जातो. गरम गरम पाणी तापवलं की महाराज गरम गरम पाण्यानं आंघोळ घातली तरी उठत नाही. शेवटी ताटकीवर टाकलं, उठत नाही. मंदिराची प्रदक्षिणा झाली, उठत नाही. सरणावर टाकलं, उठत नाही. रॉकेल टाकलं, उठत नाही. पेटवून दिलं, उठत नाही. अंगाला चटके बसू लागले. शेवटी भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. सांगितलं, पाटील माझा 1 रुपया सुटला बाबा. म्हणल्या सरणातून खाली उडी टाकली. म्हणला, हे बघ पट्ट्या उठला. विठ्ठल असे काही लोक आहेत हो. महाराज म्हणले, तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. प्राण गेला तरी चालेल पण दान करणार नाहीत, धर्म करणार नाहीत. महाराज म्हणले, यांच्यासाठी तुकोबारा एकच चिंतन सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे सारा,
क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या महाराजांकरिता. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. महाराज असं साधन, असं सार संसारातलं कोणतं आहे? महाराज म्हणले संसारात काही सार तुम्हाला सापडणार नाही, सार केवळ भगवान परमात्मा आहे आणि हा सार संसार आहे. महाराज म्हणले या असार संसाराच्या पाठीमागे अनेक दुःख, एवढे दुःख असल्यामुळं याच्यामध्ये मात्र सार शोधू नका. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगाळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणा आणा आणा, तेल संपला ना, मीठ संपला ना, सगळं आणा आणा म्हणण्यातच आयुष्य निघून जातं, पण हा काही संपत नाही. महाराज म्हणले शेवटी आपणच निघून जातो, पण हा संसार संपत नाही. सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज म्हणले प्रपंचात राहायचंय कसं? कमळ जसं पाण्यात राहतं आणि पाण्यापासून जरी वेगळं केलं तरी त्याचं अस्तित्व ते सोडत नाही, तसं संसारात राहा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सार भगवंताला केवळ प्राप्त करून घेतलं. महाराज म्हणले सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाणी जपत आहे वारंवार. सर्व साधनाचे सार नुसतं तुकोबारायांनीच प्राप्त करून घेतलं का महाराज? नाही, तर रामचंद्र प्रभू भारद्वाज मुनींच्या आश्रमात आले आणि प्रभू भारद्वाज मुनींच्या आश्रमात आल्याच्या नंतर महाराज भारद्वाज मुनींना इतका आनंद झाला, ज्यांची मी हजारो वर्षांनी वाट पाहत होतो ते प्रभू आज माझ्या पर्णकुटियामध्ये आलेत आणि असं जमणार नाही. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, संत येती घरान खिडक्या दरवाजे बंद. हाय खुशाल म्हणायला लागले राम. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. भारद्वाज मुनींनी सर्वप्रथम लाकडाची काटवट आणली आणि त्या लाकडाच्या काटवटीत रामचंद्र प्रभूंचे चरण धुतल्या गेले. महाराज लाकडाची काटवट पवित्र झाली. पुढे चला, प्रभू ज्या नौकेमध्ये बसले, महाराज म्हणले ती नौका सुद्धा धन्य झाली. प्रभूजी तुम चंदन हम पानी, एक नाव किनारे लगा जा, एक नाव किनारे लगा जा. प्रभूजी प्रभूजी तुम चंदन हम पानी, प्रभूजी प्रभूजी तुम चंदन हम पानी. एक चंदन आहे, जंगलामध्ये एकटंच राहतं पण बाकीच्या सगळ्या झाडांना सुगंध देण्याचं काम करत असतं. तसं गावात एकच साधू किंवा संत जन्माला येऊ द्या, बाकी सगळ्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय विश्वाच्या पाठीवर सगळ्याच्या उद्धाराकरिता सर्वात मोठं शास्त्र सांगतात ते म्हणजे साधन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अशी नाम साधना जन्मोजन्मीची पाप नष्ट करत असते. महाराज म्हणले असे कित्येक पाप आमच्या हातून चालता बोलता घडत असतील, माणसं त्याचा विचार करतात का? नाही, विचार करत नाहीत. म्हणून अधोगतीला जायचं नसेल तर कीर्तना टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले इथं जर तुम्ही टाळाटाळी केली तर परमेश्वर वर सुद्धा तुम्हाला टाळाटाळी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं टाळी वाजवा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. महाराज म्हणले एका पंढरपूरच्या दिशेने तुम्ही निघालात तर तुमच्या जीवनातले सगळेच पाप नष्ट होतील. असं सार्वभौम क्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. पंढरपूर पाटणिगा महाराज सार्वभौम किंवा मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा पंढरपूर हे शास्त्र काय सांगितलं तर सर्वच तीर्थाचं माहेर घर म्हणजे पंढरपूर आहे. विठ्ठल. ज्यावेळेस या विश्वाच्या पाठीवर काहीच नव्हतं त्यावेळेस पंढरपूर होतं. चराचरामध्ये व्यापून भरलेला परमात्मा 28 युगापासनं विटेवरती उभा आहे. मग त्याला कधी कंटाळा आलेला आहे का? नाही महाराज, कधीच कंटाळा येत नाही हो. तुम्हा आम्हाला प्रपंचात कित्येक वेळेला कंटाळा येतो, आम्ही पांघरून घेऊन झोपतो पण कीर्तनाला येत नाही. पण देवाला कधी कंटाळा आलाय का? म्हणले आज या भक्ताकडे आपण बघायचंच नाही आणि आज याला जेवूच द्यायचं नाही.
जेवण द्यायचं सुद्धा त्याच्या हातात आहे, झोपी घालायचं सुद्धा त्याच्या हातात आहे, झोपेतून उठवायचं सुद्धा त्याच्या हातात आहे. तुम्ही म्हणताल कस काय ताई सकाळी आम्ही उठणार, तो कस काय उठवणार आम्हाला, आम्ही उठणार म्हणले आपोआप आम्ही उठणार. असं नाही, त्याने ठरवलं आज या माणसाला उठवायचंच नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही गावाच्या बाहेर, गावात दिसणार नाही. ही सत्ता त्याची आहे. महाराज म्हणले त्याची सत्ता अपरंपार आहे. पण विश्वाच्या पाठीवर भगवंताला विसरू नका. आणि असं तीर्थक्षेत्र पंढरपूर असल्यामुळं या तीर्थक्षेत्रामध्ये येऊन पोहोचली ती आमची संत जनाबाई. जनाबाई पंढरपूर तीर्थक्षेत्रात येऊन पोहोचली. राऊळात पांडुरंगाचं स्वरूप बघू लागली. इतकी वेळी झाली जनाबाई की वडील पाठीमागनं हाका मारत होते, जना अगं चल लवकर गावाकडे गाडी निघालेली आहे. तरी जनाबाई काही पाठीमागे वळू बघत नव्हती. आता हाका मारून थकले वडील आणि हुशार होता तो बाप, ज्या बापाने आपल्या लेकीचा हात भगवंताच्या हाती द्यावा म्हणून मुलगा बघत असताना त्याच्याकडे किती एकर शेत आहे, किती गाड्या आहेत, किती हे दाखवण्याकरिता आहे. लक्षपूर्वक ऐका, हे बघू नका तो किती सज्जन आहे, तो किती चांगल्या लोकांमध्ये वावरतो, त्याचं आचरण किती चांगलं आहे. अगोदर हे बघा विठ्ठल विठ्ठल. जनाबाईचा बाप हुशार होता, ज्या बापाने आपल्या लेकीचा हात भगवंताच्या हाती द्यावा आणि गावाकडे निघून जावं. जनाबाई राऊळात बसल्यावर 12 वाजले, मूर्तीतला देव बोलत नाही. आता नामदेव महाराज म्हणले वेळी झाली का मुलगी, कोण आहे ही? नामदेव महाराज जवळ आले, कोण आहेस बाळ तू? सांगितलं मी जना गंगाखेड नगरीतून आले हो. हा मूर्तीतला देव मला फार आवडतो, पण का हा बोलत नाही हो, हा बोलत नाही. याच्या ठिकाणी माझा भाव आहे, हा बोलला पाहिजे तरच मी याचं चरण सोडणार. नामदेव महाराज सांगतात, बाळ देव काय असा सहज बोलतो? देव बोलू शकत नाही ग. तर आता तू घराकडे चल, एकट्या स्त्रीने इथं थांबणं योग्य नाही. जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे आल्या, पण रिकाम्या हाताने नाही बरं, हातात कामच घेऊन आल्या. स्त्री जिथं जाईल तिथं हातात काम घेऊन जाते. बघा लक्षपूर्वक ऐका. जनाबाई पहाटेच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करताना सुद्धा देवाचं भजन विठ्ठल विठ्ठल. आणि मग जणी बैसली, नायाला पाणी नाही, विसाण्याला देवानं गरम पाणी असेल तर थंड पाणी देण्याचं काम करावं. बघा इतकी कामं जनाबाईच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने करावीत, पण जनाबाईला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही. आणि मग पहाटेच्या 4 वाजता जनाबाई उठल्या ना. आताच्या जनाबाई 8 वाजल्यानंतर दारामध्ये सडा रांगोळी, असं करू नका. 4 वाजता जे स्नान आणि सडा रांगोळी होतं ते माझ्या परमेश्वराला मान्य आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 ते 6 देवाला स्नान होतं म्हणून 6 वाजेपर्यंत दारात सडा झाला पाहिजे, रांगोळी झाली पाहिजे. 8 वाजल्याच्या नंतर कुठं 9 वाजता दारात रांगोळी, 10ला सडा, असं जर करत गेलो तर परमात्मा दारामध्ये येणार नाही. जनाबाई 4 वाजता उठायची, सडा रांगोळी टाकायची, पवित्र स्नान करायची आणि राऊळातला काकडा ऐकायची. उठा सकल जन उठिले नारायण, उठा सकल जन उठिले नारायण, उठले जना तुम्ही लोका आनंदले, जना तुम्ही लोका उठा सकल जन उठिले नारायण. सडा रांगोळी झाली, धुनी भांडी झाली, स्वयंपाक झाला. 4 वाजेपर्यंत गोऱ्या थपायचं काम झालं. आणि मग संध्याकाळी दळण दळावं जनाबाईनं. आणि मग दळण दळता दळता काम झालं ना दिवसभर. दादा एवढं काम करून करून जनाबाई आता थकल्या हो, झोप लागायला लागली. 12च्या नंतर जनाबाईला झोप लागली. हातातला खुंटा खाली पडला आणि जनाबाई देवाचा धावा करते. वो का नाही मी दळी नाही
जनाबाई धावा करते. देवा झोप लागायला लागली, परमात्म्याला जाग आली, धावत आली परमात्मा. खाली पडलेला खुंटा जनाबाईच्या हाती द्यावा, मुठभर दाणे घ्यावे, जात्याच्या मुखात घालावे, पुन्हा दळण दळावं आणि दळण दळता दळता जनाबाईनं ओव्या म्हणाव्यात आणि मग परमात्म्याला आनंद वाटावा. आता कुठं ओव्या गेल्या की कुठं माणसं गेली की जातेच दिसत नाही, तर ओव्या कुठून आणल्यात महाराज तुम्ही. बघा काय जनाबाई ओव्या म्हणायच्या. हो मी पुढं म्हणते, आपण पाठीमागे म्हणा. पंढरपूरची माघवारी सुरू आहे. रावळात असणाऱ्या परमात्म्याला तुमची ओवी ऐकू गेली पाहिजे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. महिला वर्ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा पुरुष मंडळी, त्यांना 3000 भेटत भेटत 1500 आले. आता तुम्हाला कमीत कमी 1000 तर मिळाले पाहिजे. तो म्हणून तुम्ही काहीतरी म्हणलं पाहिजे ना. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हा सासू आणि सासरा दिरात तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. वा वा गोड. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठाम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा. ये रे बा विठ्ठला, विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे झोपल्या काका. पाठीमागे झोपल्या तर नाहीत ना, जाग करा बरं त्यांना हलवून. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, वा लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. अशी जनाबाई ओव्या म्हणायची. आणि देवाला आता विसरच पडला ना. असा विसर पडला, 4 कधी वाजले कळालंच नाही. आणि मग काकड्याची वेळ झाली, घाई घाईत अंगावरची शाल तिथंच टाकली. रावळात येऊन विटेवरती परमात्मा उभे राहिले. वारकरी म्हणू लागले, संध्याकाळच्या भजनात शाल होती, नेमकं गेली कुठं. सगळे म्हणले जनाबाईच्या झोपडीची चौकशी करा. दादांनो जनाबाईच्या झोपडीतले गाठोडे असे रस्त्यावर टाकले आणि कोपऱ्यात शाल दिसली. म्हणले गावात राहून चोऱ्या करते, आत्ताच्या आत्ता सुळावर चढवा. जनाबाई सुळावर चढवण्याच्या अगोदर एक शेवटची विचारपुसणी करते आणि देवाला प्रश्न करते. देवा माझा जर भाव खरा असेल तर तुम्ही काहीतरी आता इथे चमत्कार दाखवावा. जनाबाईचा भाव इतका प्रयत्नपूर्वक होता दादांनो की नुसती भगवंताने दृष्टी टाकली त्या सुळाचं पाणी पाणी झालं. एवढं मोठं सामर्थ्य जनाबाईच्या वाणीमध्ये आणि जनाबाईच्या भजनामध्ये होतं. असं सार तुकोबारायाने आम्हाला इथे भजनात सांगितलं. तुका म्हणे येते भजन प्रमाण. महाराज म्हणले सगळ्यात मोठं प्रमाण विश्वाच्या पाठीवर जसं भजन आहे, भजनाशिवाय आम्ही इथे राहू शकत नाही. ज्याच्या घरामध्ये भजनच नाही ना त्या घराला स्मशानभूमी समजा. विठ्ठल विठ्ठल. काही काही लोकांना देवाचा विसर कसा पडेल
याचाच विचार असतो. बस देवपूजा नको, आरती नको, कानाला काहीतरी चांगलं ऐकायचं नको. अमंगळवाणी ऐकता ऐकता मनुष्य आयुष्य प्रात करत आहे, पण विश्वाच्या पाठीवर त्याला जीवन कशासाठी मिळाले हे लक्षात येत नाही. तुकोबाराय सार तुम्ही निवडले. महाराज म्हणले सर्व साधनाचे सार, सगळ्यात मोठं सार म्हणजे साधन आहे. ते साधन तुकोबाराने निवडलं. भव सिंधू उतरी पार. हा भव सिंधू म्हणजे संसार समुद्र. हा भल्या भल्यांना सुद्धा तरुण घेऊन जाता आलेला नाही. जेवढे आले तेवढे फक्त इथं बुडतच चाललेले आहेत, पण काठापर्यंत कुणी जाऊ शकत नाही. महाराज म्हणले एवढा महाभयंकर संसार आहे, मग त्याच्याकरिता तुकोबाराय करावा लागेल काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात योग याग जापे, 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 योग याग महाराज साधन निवडलं, साधनाही केली, पण त्याच्यासाठी योग निवडला. तुकोबारा योग याग तपे केली तयाने अमुपे. महाराज म्हणले नुसता योग तुकोबाराने नाही तर अष्टांग योगाची साधनं माऊलींनी समाधीमध्ये राहून सुद्धा केली. ज्या माऊलींचं नाव विश्वाच्या पाठीवर आज मा म्हणजे मानवता, ली म्हणजे लीनता आणि उ म्हणजे उदारता, ज्यांना माऊलीच म्हणून संबोधलं. म्हणून लक्षपूर्वक आहे का, आई शब्दात मा शब्दात जेवढी ताकद आहे तेवढी मम्मी शब्दामध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल. योगाच्या द्वारे सगळं काही प्राप्त करून घेतलं माऊलींनी. अष्टांग योगाची साधनं माऊलींनी समाधीत राहून केली आणि महाराज माऊलींनी नामजप सुद्धा समाधीमध्ये केला. तुम्ही म्हणताल ते देव आहेत, त्यांना नाम जपाची गरज काय? तर माऊलींनी नाम जप केल्यामुळं आज आपण इथे आहोत. ज्ञानोबारांची एक एक ओवी अनुभवात आणा, तुम्हाला जीवन लक्षात येईल. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रियपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जर पापच केलं पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागेल, यावं लागेल. महाराज म्हणले पाप पुण्य समान समी, तैच पावी जे कर्मभूमी, जे पडे विषमी स्वर्गगामी की नरकी. अहो पाप पुण्य समान असेल पुन्हा मनुष्याचा जन्म मिळेल. महाराज मग पुनरपि जन्म पुनरपि मरणम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आम्हाला पुन्हा नकोच म्हणले, एकाच जन्मामध्ये साधना करून जायचंय. मग महाराज त्याच्यासाठी योग महत्वाचा आहे आणि तो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही डोळे बंद करून 10 मिनिट तरी योगाची साधना करा, तुमचं जीवन धन्य होईल. विठ्ठल विठ्ठल.
योग रामदेव बाबांनी टीव्हीच्या द्वारेही आम्हाला सांगितला आणि मग डोळे बंद केले. डोळे बंद केल्याच्या नंतर सरळ पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भगवंत दिसेल, भगवंत दिसेल, भगवंत दिसेल. डोळे बंद करून शांत व्हा आणि शांत होऊन फक्त केवळ नामाचं चिंतन करा. तुम्हाला भगवंत दिसेल. पुन्हा सांगते, संसाराचा विसर पडेल. पुन्हा सांगते, या प्रपंचातल्या सगळ्याच वस्तू तुमच्या डोळ्याच्या समोरून जातील. केवळ तुम्हाला जीवन कशासाठी प्राप्त झालेलं आहे हे दिसेल. महाराज म्हणले त्याच्यासाठी योग महत्वाचा. योग याग तपे, महाराज म्हणले हे जपाने तपाने प्राप्त होत असतं. म्हणून तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त, बुजेविन हित कोण सांगे. महाराज ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूंचे संगती तरुणोपाय, साधूची संगती क्षणार्धामध्ये घडली तर या ठिकाणी आपलं जीवन धन्य बनतं. अर्धाक्षण घडता संतांचे संगती, जेणे होय शांती महत्पापा. अर्धाक्षणाच्या संगतीमध्ये आमचं जीवन जर धन्य बनत असेल तर केवळ आम्ही संतांचा समागम स्वीकारावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणले हा लाभ एका जन्माचा नाही तर जन्मोजन्मीचा आहे. तेव्हा कुठे एकदा संताची भेट होत असते. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. महाराज म्हणले हे सगळं काही ज्ञान आम्हाला भगवंताने प्राप्त करून दिलेलं आहे, जे जपाच्या द्वारे तपाच्या द्वारे. म्हणून तप ही आमच्या जीवनामध्ये तितकाच महत्वाचा. केली तयाने अमुपे, हे सगळं शास्त्र तपाच्या द्वारे आमच्या घरामध्ये येत असतं. आणि एकदा का आमचा जीवनामध्ये तप घडल्या गेला, नाम साधना घडली गेली, नाम साधनेची फलश्रुती आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाते. मग ते नाम साधना करावी कशी महाराज? असे पवित्र 2 हात सर्वांनी वर करायचे आणि गोड भजन करायचं. सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांनी 2 हात वर करा बरं, न लाजता. कारण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतो. बघा एवढ्या छोट्याशा तांडा नगरीमध्ये एवढा सुंदर सप्ताह होतोय. व्हिडिओ शूटिंगवाले भाऊ सुंदर शूटिंग ह्या सगळ्या महाराष्ट्राला कळालं पाहिजे. एवढ्या छोट्याशा गावात एवढा सुंदर कार्यक्रम होतोय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, विठोबार कुमार
हा बोला टाळ. हा बोला मृदंग. टाळ्या. झोपलेले माणसं जागे झाले पाहिजेत. हा बोला टाळ. बोला मृदंग. टाळा. टाळ मृदंग टाळ्या. टाळ मृदंग टाळ्या. टाळ मृदंग टाळ्या. हा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे. महाराज तुम्ही सांगता योग करा, या करा, तप करा, जप करा, हे सगळंच करून बसलो पण देव काही आम्हाला प्रसन्न झाला नाही. देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मने देवा मले पाव, मनी नाही भाव मने देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरं त्याला पण भीती आहे ना. दगडाचा देव त्याला वडराचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा देव. महाराज म्हणले हे सगळे भीतीचे लक्षण त्याच्याकडे आहेत आणि सगळ्यात मोठं लक्षण सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं देव. देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सगळे जप तप साधना सगळं केलं महाराज, देवाची काही प्राप्ती झाली नाही. महाराज म्हणले देवाची प्राप्ती फक्त एकाच जपाने होते अभंगाच्या शेवटच्या
अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सगळी साधनाचं सार फक्त एकच रामकृष्ण हरी मंत्रामध्ये आहे आणि तो 3च अक्षराचा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. एवढा अवघड मंत्र आम्हाला काही जपना होणार नाही. महाराज ओम नमो भगवते वासुदेवाय हाही थोडा अवघडच वाटतोय. श्री शिवाय नमस्तुभ्यम अवघडच वाटतोय. मग रामकृष्ण हरी 3च अक्षराचा मंत्र बस. एखादा ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा सुद्धा जीवाला हा नाम मंत्र जपता येईल असा 3 अक्षराचा मंत्र केवळ आपल्या उद्धाराकरिता तुकोबाराय सांगतात. आणि या जपाचा वाच्य जर आपण झालात तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात हस्तस्य भूषणम दानम. हाताने दान करा, पायाने तीर्थयात्रा करा, मुखाने भगवंताच्या नामाचा जयघोष करा, हृदयामध्ये भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा जागृत करा. याच्याशिवाय देवाकडे दुसरं काही मागू नका. तुम्ही देवाकडे भलतंच काही मागाल तर पुन्हा दुःखामध्ये पडाल. म्हणून देवाच्या समोर केवळ संत समागम मागा. भगवंता या सृष्टीवरचं सगळं पान तर तुमच्या सत्तेने हलत असेल, ही सृष्टी जर तुमच्या सत्तेने चालत असेल तर विश्वाच्या पाठीवर आम्ही इथलं पानसुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून हे परमेश्वरा हे सगळं तुमचं आहे, तुम्हाला समर्पित करायचं आहे. म्हणून आम्ही याच्यावर विश्वास न ठेवता भगवंतावर विश्वास ठेवलेलं फार अतिउत्तम. बरं कबीरदाजींनी वर्णन केलं देवाला पाहायचं असेल तर मोको कहा ढूंढू मैं तो तेरे पास में ना तीर्थ में न मूर्त में मैं हूँ बस विश्वास में. देवाला शोधायचं असेल तर फक्त केवळ विश्वास महत्त्वाचा असतो. एक विश्वास मिळवला बाकी दुसरं मिळवायची गरज लागत नाही. तसं प्रपंचामध्ये सुद्धा विश्वास महत्त्वाचा असतो. महाराज घरात एकोप्यानं राहणारी माणसं विश्वासानेच राहत असतात. विश्वास नसेल तर घराचा एकोपा सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले अनेकांच्या घाती मानिता संतोषन सुख दुःख जीव भोग पावे. लोकांच्या दुःखात जर तुम्ही आनंद मानत असताल तर एक दिवस तुम्हाला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. काल्पनिक दृष्टांत देऊन जाते. नवीन लग्न झालेलं पती पत्नींचं जोडपं आणि मग त्या ठिकाणी जावई बापू असे आपल्या आईकडे जातात आणि आईला सांगतात आई माझं नवीनच लग्न झालेलं आहे ग. आई म्हणते हो बाळा नवीन लग्न झालेलं आहे. मग काय विचारतो? साई म्हणतो बाळा त्या ठिकाणी मला सासूरवाडीला जायचं आहे ग, पण सासूरवाडीला जात असताना मी कसा जाऊ? आई म्हणते बाळा अरे तुझं नवीनच लग्न झालेलं आहे, सासूरवाडीला जायचं म्हणतोस ना, ठीक आहे सासूरवाडीला जा पण जावयाच्या तोऱ्यामध्ये जाऊ नको.
जरा लवून भंजून जा. आता लवून भंजून म्हणजे हे वाकतच निघालं. दुर्दैव असं जिथून वाकत चाललं होतं त्याच गावामध्ये चोरी झाली होती. गावातले लोक चोर पकडण्यासाठी गावाच्या भोवती फिरत होते. लोकांनी विचार केला दिवसा चोऱ्या करतो ते करतो, रात्री सुद्धा करतो. धरलं ना असं चोपून मारायला सुरुवात केली. म्हणलं मारू नका हो, पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी जातं का बाबा वाकत वाकत? म्हणलं मग कसं जाऊ मला सांगा जरा. हां हूं करत जावं म्हणले. निघाला तसाच पुढच्या गावात हां हूं करत. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणानं हरिण पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. यानं हरिणा तसं जसं हरिण जवळ आलं जाळ्याच्या तसं यानं हां हूं चालू केली. हरणाने ती ऐकली. हरिण गेलं पळून. पारद्याला आला पुन्हा त्यानं तिथं चोपून मारायला सुरुवात केली. म्हणलं मारू नका हो, अहो पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ सांगा? म्हणला एक फसलं दुसरं कसं फसना असं म्हणत जा, म्हणजे पळालेलं हरिण परत माझ्या जाळ्यामध्ये येऊन अडकेल. निघाला पुढच्या गावात. एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. अहो पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणाच्या मोटरसायकलचं पुढचं चाक चिखलात फसलं होतं आणि 2 तास झालं ते टेन्शन मध्ये होतं. हा म्हणला एक फसलं दुसरं कसं फसना. तो म्हणला एकच फसलं म्हणून 2 तास झालं टेन्शन मध्ये. तू म्हणतो दुसरं कसं फसना. तिथंही चोपून मारला. महाराज पुढच्या गावात निघाला. असा चोपून मार खातोय. तुम्ही म्हणताल एवढा खातोय मार पण हा मरत कसा नाही? दृष्टांतातला कधीच मरू शकत नाही. विठ्ठल पत्नी आणण्यासाठी निघालोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? एक निघालं दुसरं कसं निघणं असं म्हणत जा. निघाला पुढच्या गावात. एक निघालं दुसरं कसं निघणं, एक निघालं दुसरं कसं निघणं. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका विद्वान माणसाची प्रेत यात्रा निघाली होती. एक निघालं दुसरं कसं निघणं, एक निघालं दुसरं कसं निघणं. अरे म्हणला एकच चांगला माणूस गेला म्हणून एवढं दुःख झालं आणि तू म्हणतो दुसरा कसं निघणं. तिथंही चोपून मारला. शरण आला. म्हणला मारू नका, अहो पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? लई वाईट झालं मन. निघाला पुढच्या गावात. लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर 20 वर्षानं राजाच्या पत्नीला मुलगा झाला होता आणि टोपल्याने पेढे वाटत होते लोक. हा म्हणला लई वाईट झालं, लई वाईट लई. अरे म्हणले 20 वर्षांना आनंद आणि तू म्हणतो आनंद झाला. असा चोपून मारला. अहो एवढा राग आला, एवढा राग आला. म्हणला मारू नका हो, अहो पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? लई आनंद झाला म्हण. तसाच निघाला पुढच्या गावात. लई आनंद झाला, लई आनंद, लई आनंद झाला. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका गरीबाच्या झोपडीला आग लागली होती आणि लोक सकाळपासून झोपडी विजवत होते. हा म्हणला लई आनंद झाला, लई आनंद, लई आनंद झाला. अरे म्हणलं गरीबाचा संसार उठला आणि तू म्हणतो आनंद झाला. शेवटी त्यानं विचार केला अनेकांची अनेक मते ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकलेलं फार चांगलं. विठ्ठल विठ्ठल. तसं अनेकांच्या घाते मानिता संतोष तुकोबाराय दृष्टांत आणि सिद्धांत देतात. महाराज म्हणले जसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानलं एक दिवस तुम्हाला सुद्धा दुःख आल्याशिवाय राहणार नाही. तसं दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, दुसऱ्याच्या सुखात सुद्धा सुख माना. दुसऱ्याच्या सुखात तुम्ही दुःख मानायला लागले म्हणून पुन्हा दुःखामध्ये अडकतात. महाराज म्हणले जर हे शास्त्र सोडून तुम्हाला जीवन शोधायचं असेल तर ते परमात्म्याच्या जवळ जाऊन मिळेल. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्यधर्म केला. हा पुण्यधर्म प्राप्त करून घ्या एवढं सांगण्याचा प्रयत्न करते. शेवटी जाता जाता जन्माला आल्याच्या नंतर माय बापांनो लक्षपूर्वक ऐका. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. बस सगळं काही मिळेल तुम्हाला. मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. शिवरंजनीला मोबाईलवर. हाँ बस कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं काही मिळेल तुम्हाला. मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं. कितीही मोठं भाग स्वकर्तृत्वाने मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप बसेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात रडू नको सुभद्रे, अगं अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू,
पंडूराजाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहेस सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का? देवा, हे सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडूराजाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही देवा, कारण तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो. तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा हे तुला काही खर्च नाही बाबा. अरे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. टपमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवावं, दररोज नवीन टॉवेल. अहो एसीच्या गाडीमध्ये कुत्र फिरतं, याचं कुत्र एसीच्या गाडीत फिरतं, याचे मायबाप वृद्धाश्रमात 3-3 दिवसाच्या भाकरी खातात. म्हणून कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा, घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या. ती म्हणते हे सांगितलं का कीर्तन? तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे. ती म्हणते घरी आणा, पण बंगल्यात नाही बरं, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेव, आणा मायबापाला. काही दाटी वाटी बनवून एक कोपरा खाली करा म्हणली. 2 फाटके पोते द्या, 2 मळकटल्या चादरी द्या, 2 जर्मनच्या ताटं द्या, 2 प्लॅस्टिकची तांबी द्या. अरे स्वयंपाक सुद्धा करू नका. मुलाबाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या माय बापाने उसणं पासणं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज 1 भाकरी चोरा, तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला. मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या. जसे जनावर वाट बघतात आपला मालक येऊन आपल्याला चारा पाणी करेल, तसं भुकेनं व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील, ओ आमचा लेक आम्हाला भाकर घेऊन येत असेल. गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा, खाली सुद्धा उतरू नका, तुमचा वेळ वाचवते बरं. कुत्र्याला फेकतात तसं फेका. तुमचं काम संपलं, तुम्ही कामावरती निघून जा. ती माय, तिला उठता येत नाही, असं घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल. अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल. त्या भाकरीवर भाजी नाही, भाकरी चावत नाही. गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील. माय सांगते, अहो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात, ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण इथे 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय. बाप सांगेल, म्हातारे खरं सांगू, अगं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमातल्या गरम भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटतं. मग कुत्र्याला कितीही भाकरी टाका, ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे छोट्या छोट्या संकटांना आपल्याला आई आठवते, मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवतो. अंधारामध्ये जर साप दिसला तर आपण बाप रे म्हणतो, पायाला ठेस लागली तर आई ग असं म्हणतो. पण विश्वाच्या पाठीवर जिने इतकं सहन करावं त्या मातेला आपण त्रिवार वंदन करूया, कारण ती एवढं सहन करून सुद्धा आपल्या मुलासाठी हे विश्व पाहत असते. म्हणून ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं, और धरती पे जिसका अंत होता है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. दादांनो, या त्रिभुवनात एकदा गेलेली माय पुन्हा परत आपल्याला विश्वाच्या पाठीवर दिसू शकत नाही. ज्वलंत उदाहरण डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांची 1 किडनी गेली आणि आईच्या जवळ ज्यावेळेस साहेब आले, साहेबांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आईचे एक उद्गार होते, लक्षपूर्वक ऐका. आई म्हणत होती, राजा, अरे मी तर हे सगळं विश्व पाहिलेलं आहे, आता मला काही वेगळा संसार आणि वेगळा प्रपंच करण्याची गरज नाही आहे, पण माझा मुलगा जगला पाहिजे, याच्याकरिता एकच काय रे राजा, मी माझ्या 2ही किडन्या तुला देऊ शकते. याच्यापेक्षा उदार अंतकरण विश्वाच्या पाठीवर असं कोणत्या मायेचं असू शकतं. म्हणून या गादीवरून त्या मायेला सुद्धा माझा त्रिवार साष्टांग प्रणिपात. म्हणून एकदा गेलेली माय पुन्हा परत शास्त्रामध्ये सांगितलं ती दिसू शकत नाही, आहे तोपर्यंत तिचा आठव करा. कुठे गेली माझी आई मला करमत नाही, हे नागाई
मला झोप येत नाही हे नाग आई, मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरुने मला चालविले. रडवाले आई हो, रडवाले आई, कोण गाईल अंगाई. ये नाग आई, मला झोप येत नाही. आई मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुला माझी पाणी वाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुला माझी पाणी वाजले. सांगण्याचा प्रयत्न करते. या कीर्तनातलं एखादं जरी वाक्य आपण आपल्या आचरणात आणलं तर 2 तास या ज्ञान मंडपात दिल्याची सार्थकता प्राप्त होईल. अखंड हरिनाम सप्ताह. तसंच या ठिकाणी तृतीय दिवसाचं पुष्प या डोंगर शिळकी तांडानगरीतील सर्व ज्ञात मंडळी, गुणीजन मंडळी एकत्रित येऊन अशा छोट्याशा या तांडानगरीमध्ये एवढा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सप्ताह आयोजित करतात. वारंवार संपर्कात राहणारे आमचे बालाजी भाऊ कुठेही कार्यक्रम असो दोघंही पती पत्नी जोडीनं हजर राहतात. त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक. आज सेवेसाठी या डोंगर शिळकी नगरीतील सर्वच गुणीजन टाळकरी वर्ग, सुंदर असे सुमधुर गायनाचार्य आमच्या भाऊंच्याही चरणावरती नतमस्तक. प्रदंगाची थाप अतिशय सुंदर. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पेटी वादनाचे साथ अतिशय गोड. आपल्याही चरणविंदावर नतमस्तक. या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केली आमचे बंधू त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या ठिकाणी आमचे मुंडे सर आलेले आहेत, त्यांच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक. महिला वर्गसुद्धा डोंगर शिळकीवरनं आलेले आहेत, त्याच्यामध्ये असणाऱ्या आमच्या कल्पनाताई आवर्जून उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक.